नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते. फुकेट कराबीच्या इंटरनॅशनल टूरचा आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघालेलो आहे कराबीमधून फुकेटला. आणि कराबी टू फुकेटची पण आमची 3.5 तासाची जर्नी आहे. तिकडचे जे हॉटेल्स असतात त्यांचं जे चेकिंग टायमिंग असतो तो दुपारी 2 नंतर असतो आणि त्यामुळे आम्ही आज कराबीवरून जरा लेटच निघालो. म्हणजे आम्ही 3 ते 3:15 पर्यंत फुकेटच्या हॉटेलमध्ये पोचू. आणि फुकेटला पण आम्ही हॉटेल जे घेतलेलं आहे ते बेल एअर म्हणून हॉटेल आहे आणि ते बांगला रोडलाच आहे आणि पटांग बीचच्या 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हाँ ये देख टाइगर किंगडम। यही आना पड़ेगा वापस। 10 मिनट दिखा है और होटल। हाँ 10 मिनट का ही है रे। हाँ तो टुक टुक से आ जाएंगे ना। नहीं ये तो यहाँ थोड़ी आना है, वो तो लोग कर आता 10च मिनिटात आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचणार आहे. तर आता बघूया आपण हॉटेल कसं आहे ते. हे मार्केट प्लेस आहे फुकेटचं आणि हे आमचं हॉटेल आहे बेल एअर हॉटेल. हे पूर्ण इथपर्यंत आहे आणि ही आमची रूम आहे हॉटेलची 430 आणि 432 433. अच्छा है ना रे. ये पूरा ट्रेडिशनल टाइप है रूम. बेड सत्ती हे विंडो आहे तिकडे वॉशरूमला दिलेलं आहे. वॉशरूम आहे. हॉटेल असं ट्रेडिशनलमध्ये आहे, असं लाकडाचं वगैरे छान आहे. पण ही कॉरिडॉर असं मोठा कॉरिडॉर दिलेला आहे. ये वाला ये पूरा कॉरिडॉर है, अच्छा है. फुकेट रोडला आलोय आम्ही आता. हे आंबे, अरे बापरे. ये सब शॉप्स है. ह्या स्ट्रीटवर सगळे शॉपिंगची दुकानं पण आहेत आणि मसाज पार्लर वगैरे पण आहे. आणि आता इथून आम्हाला बांगला रोडला जायला हार्डली 5 मिनटं लागतील. आणि हे बघा, हे मनी एक्सचेंज आहे आणि इकडे फुकेटला प्रत्येक दर अर्धा किलोमीटरवर तुम्हाला मनी एक्सचेंज मिळतील. मनी एक्सचेंजचे भरपूर इकडे आहेत, त्यामुळे काय मनी एक्सचेंज करायचे असतील तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता आम्ही जातो आहे बांगला रोडच्या मार्केटला. तिकडे फूड मार्केट पण आहे आणि शॉपिंग मार्केट पण आहे. सगळीकडे असतं ते. चल इधर तो देखते हैं. बांग्ला रोड पे जाएंगे ना. चल इधर ही है सीधा. हा पटांग बीच रोड आहे किंवा याला बांगला रोड असं पण म्हणतात किंवा बांगला वॉकिंग स्ट्रीट रोड पण बोलतात. कारण हा जो पूर्ण रोड आहे इथे सगळे तुम्हाला क्लब्स मिळणार वेगवेगळ्या प्रकारचे. आणि इथे नाईट लाईफ खूप फेमस आहे इथली. जशी पटायामधली वॉकिंग स्ट्रीटची नाईट लाईफ फेमस आहे तशीच इथली पण नाईट लाईफ खूप फेमस आहे. आणि ह्याला बांगला वॉकिंग स्ट्रीट पण बोलतात. आणि ह्याच रोडने पूर्ण खाली गेलो आपण की पटांग बीच येतो, म्हणून याला पटांग बीच रोड पण बोलतात. तर आम्ही आता ही जी तुम्हाला नाईट लाईफ आहे ही आम्ही रात्री येणार आहे तर तुम्हाला दाखवेन मी ही पूर्ण गल्लीमध्ये कशी नाईट लाईफ असते ती. हे बांगला रोडचं स्ट्रीट फूड मार्केट आहे. आता आम्ही इथे जाणार आहे. म्हणजे फूड गल्ली आहे पूर्ण. हॉटेल टाईप छोटे छोटे स्ट्रीट हॉटेल असतात ना ते. तर आता बघतो आम्ही आतमध्ये जाऊन काय आहे. तर इथे जास्त करून नॉनव्हेजच मिळतं, तरी पण आम्ही एक बघून येतो काय आहे. तर
हे बघा आता इथं सगळे हे फिश ठेवलेले आहेत आणि हे फिश आपण जे ऑर्डर देणार ते आपल्याला फ्रेश बनवून देणार लगेच तिथेच. पण त्यांचं जे बनवायची स्टाईल असते, ऑइल असतं ते आपल्यासारखं नसतं इंडियन पद्धतीचं. त्यामुळे आम्ही आता इथे काहीच खाणार नाही. आम्ही फक्त आता इथे बघतोय, शूटिंग करतोय. इथे ज्यूस आणि आईस्क्रीमचं शॉप आहे. आणि हे बघा हे सगळे फ्राईड केलेले आहेत, ऑलरेडी रेडी आहेत. ऑर्डर केलं की ते आपल्याला गरम करून देणार. श्वेता को खाने का था ना, श्वेता बोली थी चल खाते, क्यों नहीं खा सकते? अभी अभी वो खाना थाई फूड खाना. What is this? काय है? हाँ वही तो बोल रही थी, इसका ही चटनी था ना वो. याचं चटणी होतं ना ते. आई गं. रोस्टेड विंचू. हाउ मच? एक्सक्यूज मी. 300 बात. 300 बात ला रोस्टेड विंचू. किसको खाना है? Hello, Poto Khana? Poto Khana? No? What is this? What is this? What is this? What is this? How much? What is this? विंचू सारखा दिसतोय सगळा शिंपले बघ. हे बघ अरे ते काय बोलतात बघ. काय नो नो थँक्यू. ते बोलतात ते खायचं नाही, फोटो काढायचा आहे फक्त. Hey, Didi, why you want Didi? हे पूर्ण गल्लीमध्ये तेच आहेत फिश. Hello, खाना खाया? नमस्ते, खा रही है ना? वेजिटेरियन है? फोटो 100 बात. 100 बात है? हा 100 बात अकाउंट मध्ये टाकणार 100 बात. आता आम्ही आलोय पटांग बीचला. हा पटांग बीचचा एंट्रन्स आहे. बांगला रोडवरून आम्हाला 5-1 मिनटं लागले चालत यायला पटांग बीचला. हा संध्याकाळचा व्ह्यू आहे पूर्ण पटांग बीचचा. या बीचवर आता काही एवढं क्राऊड नाही आहे. संध्याकाळी थोडं क्राऊड होतं, तरी आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत. आणि आता बघा आपण सनसेट पण व्हायला लागला आहे. आणि इथं पण सगळ्या प्रकारचे राईड वगैरे होतातच. पण आम्ही आता इथे राईड्स वगैरे काही करणार नाही आहे, कारण आमचं 2 दिवस पूर्ण आयलँडच आहे फिरायचं आणि तिकडे आमचे राईड्स होणार आहेत. तर आम्ही आता फक्त इथे बीच बघायला आलो आहे. आम्ही आता ह्या बीचच्या पाण्यातसुद्धा नाही जाणार आहे, कारण आम्हाला अजून इथलं मार्केट वगैरे फिरायचं आहे आणि आम्हाला संध्याकाळचं डिनर करून मसाज करून आम्ही आमच्या हॉटेलच्या रूमवर जाणार आहे. आणि रात्री पुन्हा आम्ही बांगला वॉकिंग स्ट्रीटवर फिरायला येणार आहे. त्यामुळे आता काय आम्ही पाण्यामध्ये वगैरे भिजत नाही आहे, कारण 2 दिवस आता आम्हाला आयलँड टूर करायची आहे. तर आम्ही पूर्ण पाण्यातच असणार आहे एन्जॉयमेंट करायला. त्यामुळे आता फक्त आम्ही हा बीच बघतो. बीचचं क्लायमेट वगैरे छान आहे. व्हाईट सँड आहे इकडे. हा पूर्ण पटांग बीच आहे पासून इथपर्यंत. नहीं अपना वहाँ पे अच्छा है. अपन कल यहाँ पे आएंगे, यहाँ से जाएंगे. हाँ हाँ बराबर. यहाँ से भी कहीं और से लेके जाते नहीं वहाँ से उनका जेटी रहेगा अलग कहीं और होगा एरिया, फिर आएंगे इधर से.
पटांग बीच. ये वो करना है क्या पैरासेलिंग तुम लोग को? आता आम्ही ह्या बीचवर जरा स्नॅक्स वगैरे खातो आणि नंतर आम्ही 7-Elevenमध्ये जाणार आहे. जरा 7-Elevenमध्ये आम्हाला थोडेसे इसेन्शियल्स घ्यायचे आहेत, काय काय पाण्याच्या बॉटल्स वगैरे. तर ते आम्ही बघतो. नंतर आम्ही जाणार आहे डिनर करायला आणि डिनर करून मग आम्ही रात्री जाणार आहे हॉटेलवर. हे 7-Eleven आहे फुकेट का? आणि इकडे बघा हे यांचे फ्लेवर्ड आहे तिथे मॅगीचे, तुमची मॅगी. आम्ही हे 2 पॅकेट घेतले, स्पायसी क्रिस्पी चिकन आणि हे दुसरं कुठलं जॅपनीज करी चिकन. आम्ही ना आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलेलो, पापाजी की रसोई. आणि आम्ही इंडियन हां पापाजी की रसोई म्हणून हॉटेल आहे, छान आहे रेस्टॉरंट. आणि तिथं आम्ही व्हेज फूड खायला आलेलो, छान मिळालं क्वालिटी आणि क्वांटिटी. तुम्ही पण येऊ शकताय, मस्त आहे. बाहेरून दाखवूया नंतर कुठलं आहे ते रेस्टॉरंट. प्युअर आम्हाला इंडियन व्हेज फूड पाहिजे होतं, छान मिळालं आहे. आता रात्रीचे 12:30 वाजून गेलेत आणि आम्ही आलो आहे पटांग बीच रोडला, किंवा यालाच बांगला वॉकिंग स्ट्रीट पण बोलतात, जी फुकेटची नाईट लाईफ जिथे असते फेमस. आणि हा आहे तिथला फेमस इंडियन नाईट क्लब बॉलिवूड म्हणून. आणि आता ही 12:30ला जी नाईट लाईफ चालू झाली ही सकाळी 5पर्यंत असणार आहे आता. आणि हा तिथलाच दुसरा फेमस क्लब आहे इल्युजन म्हणून, मॅजेस्टिक क्लब. हे सगळे फेमस क्लब आहे. आणि ही जी फुकेटची नाईट लाईफ बोलतात ती इथेच ह्याच रोडवर असते. आणि ह्या रोडला बांगला वॉकिंग स्ट्रीट पण बोलतात. आणि इथे तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाईट क्लब मिळणार. जसं पटायामध्ये वॉकिंग स्ट्रीट फेमस आहे नाईट लाईफसाठी, तसंच फुकेटमध्ये बांगला स्ट्रीट जी आहे ती फेमस आहे इकडच्या नाईट लाईफसाठी. आम्ही पण इथे आलेलो, आम्हाला फुकेटचं नाईट लाईफ कसं आहे ते पण पाहायचं होतं. हा बांगला स्ट्रीट जो आहे फेमस खूप आहे, तो पण कसा आहे ते पाहायचं होतं, त्यामुळे आम्ही इकडे आलेलो. आणि इकडचे इंडियन क्लब्समध्ये पण आम्हाला जायचं होतं. तर आम्ही आता थोडंसं इथे एन्जॉय करतो आणि मग आम्ही इथून लवकरच जाणार आहे 1 तासामध्ये. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.